मंडळी, शेतकरी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे मातीत राबणारी माणसं, साधं जीवन आणि आयुष्यभराची झुंज. जशी कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी कोणत्याही वयाची अट नसते असं म्हटलं जातं, अगदी तसंच ज्ञान आत्मसात करायला देखील श्रीमंतीची नाही तर जिद्दीची गरज असते, हे दाखवून दिले माझ्या बळीराजाच्या लेकरांनी. बऱ्याच वेळा मोठ्या श्रीमंत लोकांच्या मुलांनी बाकी देशांमधील भाषा शिकल्या हे ऐकल्यावर कदाचित आश्चर्य वाटणार नाही, परंतु बोलीभाषेसोबतच एक सामान्य घरातील माझ्या बळीराजाचा मुलगा आज जापनीज भाषा शिकतोय हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटलं असेल, होय ना? अशीच एक शाळा आहे आपल्या महाराष्ट्रात, जिथे आपल्या मायबाप शेतकऱ्यांच्या मुलांना जापनीज भाषा शिकवली जाते. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गाडीवाट या छोट्याशा गावातील जिल्हा परिषदेतील शेतकऱ्यांची पोरं आज तंत्रज्ञानाच्या मदतीने जापनीज भाषा शिकत आहेत. जापनीज भाषेसोबतच ते रोबोटिक्स देखील शिकत आहेत. विशेष म्हणजे हीच जापनीज भाषा शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणताही पाठ्यक्रम किंवा विशेष ठरवून दिलेले असे कोणतेही तज्ञ नाहीत. तरी देखील ही शेतकऱ्यांची पोरं फक्त इंटरनेटवरील व्हिडिओ आणि अनुवादासारख्या प्रयोगांची माहिती घेत ही भाषा शिकत आहेत. महाराष्ट्रातील विदेशी भाषा शिकवणारी ही पहिलीच शाळा ठरली असून यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या घामाला मिळालेला सन्मान आहे. आज आपला बळीराजा शेताच्या माध्यमामधून नवनवीन प्रयोग करून स्वतंत्र ओळख तर निर्माण करतच आहे, शिवाय हाच शेतकरी आपल्या लेकरांच्या माध्यमातून जगाला दाखवून देतोय की स्वप्न फक्त श्रीमंतांच्या लेकरांचीच नसतात, तर बळीराजाच्या लेकरांनाही उंच भरारी घेता येते. धन्यवाद.